नमस्कार, मी आशिष पवार. नमस्कार महाराष्ट्रामध्ये आपलं स्वागत आहे. एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. नांदेड हैदराबाद विमान सेवेला प्रारंभ. 70 प्रवाशाला घेऊन हैदराबादकडे उडाले ट्रेजेटचे विमान. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज शिमला येथून नांदेड हैदराबाद या विमान सेवेला व्हिडिओ लिंकिंगद्वारे हिरवी झेंडी दाखवून प्रारंभ केला. बहुत तेजी से भारत के मध्यम वर्गीय जीवन में एक नए एस्पिरेशंस, नए सपने, नए संकल्प और कुछ करने की हिम्मत देश महसूस कर रहा है. शिमला और दिल्ली को हवाई यात्रा से, नांदेड़ और हैदराबाद को, हैदराबाद और कडप्पा को, नांदेड़ से आज हैदराबाद शुरू हो रहा है, लेकिन नांदेड़ से मुंबई सबसे पहले इसके बाद शुरू होने वाली व्यवस्था होने वाली है. उडान उडे देश का आम आदमी या केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्रालयाच्या महत्त्वाकांक्षी योजनेतील नांदेड हैदराबाद या विमान सेवेला आज सुरुवात झाली. नांदेड येथील गुरु गोविंद सिंग विमानतळावर आज भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास महाराष्ट्राच्या महिला व बाल कल्याण मंत्री पंकजा मुंडे, कामगार मंत्री संभाजी पाटील निलंगेकर, पालकमंत्री अर्जुन खोतकर तसेच माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, आमदार डी.पी. सावंत, आमदार अमरनाथ राजूरकर, आमदार हेमंत पाटील यांची उपस्थिती होती. नांदेड हैदराबाद या विमान सेवेचा शुभारंभ आज देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शिमल्यामध्ये आज संपन्न होत आहे. नांदेडमध्ये या मराठवाड्यासाठी अतिशय आनंदाचा दिवस आहे आज, की बऱ्याच दिवसानंतर नांदेडचं विमानतळ पुन्हा आता हे उड्डाणाकरता सज्ज झालेलं आहे. आणि आम्हाला आनंद या गोष्टीचा की पायाभूत सुविधा या नांदेडमध्ये उपलब्ध आहेत. 2-2.5 वर्षाच्या कालावधीमध्ये आपण खूप वाट पाहिली, पाठपुरावाही झाला, स्थानिक लोकांच्या मागण्या होता, परंतु आज त्या मागणीला मूर्त स्वरूप लाभत आहे. मध्यंतरी किंगफिशर असो, गो एअरलाईन्स असो, अन्य विमानांची स्पाइस जेट असो, सुरुवातीला सेवा चालल्यानंतरच्या काळामध्ये नंतर बंद झाल्यानंतर आज ही पुन्हा सेवा या ठिकाणी मार्गी लागत याचा मनापासून आम्हाला आनंद आहे. मला आशा आहे की या सेवेनंतर नांदेडमधल्या पर्यटनाला चालना मिळेल, नांदेडमध्ये औद्योगिकरणाला चालना मिळेल, नांदेडमधील यातायात वाढेल आणि नांदेडच्या आणि मराठवाड्याच्या सर्वांगीण विकासाकरता ही एअरलाईन निश्चित उपयुक्त ठरेल अशा प्रकारची शुभेच्छा मी सुरुवातीला या प्रसंगी या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी व्यक्त करतो. तर प्रत्येक विकास किंवा प्रत्येक सेक्टर हे मिडल क्लासला टार्गेट केलं गेलं पाहिजे. आज आपल्याकडे रिजनल कनेक्टिव्हिटी स्कीमच्या माध्यमातून प्रधानमंत्र्यांनी ही आगळीवेगळी कल्पना आणलेली आहे. आणि जेवढे एअरपोर्ट देशामध्ये झाले आहेत, इन्फ्लुएन्समुळे झाले आहेत, ताकद ज्यांच्याकडे जे नेते मोठे होते त्यांच्याकडे झाले, आता जसं नांदेडचं एअरपोर्ट झालं आहे, पण नुसती एक बकाल वास्तू करण्यापेक्षा त्या वास्तूला जिवंत ठेवणे आणि त्या कॉन्सेप्टला जिवंत ठेवणे याच्यासाठी कसं हे यशस्वी करायचं ही संकल्पना. तिकिटांची संख्या वाढली आणि तिकीट कमी झालं तर ऑटोमॅटिकली या विमानसेवा वायबल करण्यासाठी आपल्याला जास्तीत जास्त प्राधान्य देता येईल. अशा संकल्पनेतून आज आपण उडान या कॉन्सेप्टचं उद्घाटन करायला जाणार आहोत. सुरुवातीला नरेंद्र मोदी शिमला विमानतळावर हेलिकॉप्टरमधून उतरताना दिसतात. भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी मोदी मोदीचा नारा लावला. मोदी मोदीचा नारा लावल्याचे बघून काँग्रेस कार्यकर्त्यांनी अशोकराव चव्हाण यांचा नारा लावला. दोन्ही कार्यकर्ते जोरजोरात नरेंद्र मोदी आणि अशोक चव्हाण यांचा जयघोष करीत होते. नांदेडहून व्यंकटेश वाकोडीकरचं ब्युरो रिपोर्ट. नमस्कार महाराष्ट्र.